आजचा विषय आहे खूपच गंभीर पण महत्वाचा. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जगभरातील काही देशांमध्ये दिल्या जाणाऱ्या क्रूर शिक्षा. या शिक्षांवरून अनेक चर्चा आणि वादविवाद झाले आहेत. परंतु सत्य हे आहे की या शिक्षांनी संबंधित देशांमध्ये गुन्हेगारीवर कसा परिणाम होत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर या महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा करूया. नमस्कार मित्रांनो, मी सुवर्णा आणि स्वागत आहे तुमचं तोंड बंद या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर. आपल्या देशात बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा आहे, परंतु जगातील काही देशांमध्ये या अपराधासाठी अत्यंत क्रूर शिक्षा दिली जाते. या शिक्षांचा उद्देश केवळ गुन्हेगारींना शिक्षा करणे नसून समाजात धाक निर्माण करणे आहे, जेणेकरून असे अपराध पुन्हा घडू नयेत. सुरुवात करूया सौदी अरेबियापासून. या देशात शरिया कायद्याअंतर्गत बलात्कारासाठी देण्यात येणारी शिक्षा खूपच कठोर आहे. बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी जनतेसमोर शिरछेद करणे म्हणजे शिरकलम करणे ही शिक्षा दिली जाते. या शिक्षेमुळे गुन्हेगारांना कधीही क्षमा मिळत नाही आणि समाजात एक कठोर संदेश दिला जातो. इराण आणि अफगाणिस्तानमध्ये देखील अशाच प्रकारे शरिया कायद्याअंतर्गत बलात्कारासाठी मृत्यूदंड दिला जातो. काही ठिकाणी हे शिक्षण जनतेसमोर फाशी देऊन किंवा दगड मारून ठार करणे, स्टोनिंग अशा क्रूर पद्धतीने दिले जाते. अशा शिक्षा समाजात अपराधाच्या भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी वापरल्या जातात. उत्तर कोरिया आणि सोमालियामध्ये बलात्कारासाठीची शिक्षा अत्यंत कठोर असते. उत्तर कोरियामध्ये कायद्याच्या कठोरतेची कल्पना करता येईल, जेथे असे अपराध करणाऱ्यांना फाशी देण्यात येते आणि बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यासाठी फायरिंग स्क्वॉडद्वारे गोळी घालून मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. सोमालियात विशेषतः अल शबाबच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यासाठी दगड मारून ठार मारण्याची शिक्षा दिली जाते. इंडोनेशियाच्या काही भागात शरिया कायद्याचे पालन करणाऱ्या प्रांतामध्ये बलात्कारासाठी लिंगछेदनाची शिक्षा लागू करण्याची चर्चा झाली आहे, पण त्याची अजून अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या शिक्षांवर जगभरात खूप विरोध होत आहे. मानवाधिकार संघटना अशा शिक्षांना अनैतिक आणि अमानवी मानतात, परंतु या देशांमध्ये या शिक्षांचा वापर गुन्हेगारी रोखण्यासाठी केला जातो. मित्रांनो, बलात्कार हा एक अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि त्यासाठी दिली जाणारी शिक्षा ही देखील कठोर असावी, यावर कोणीच विवाद करत नाही. परंतु या शिक्षांचा प्रकार, त्याचा प्रभाव आणि मानवाधिकाराचा विचार करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. आपल्याला काय वाटतं, अशा शिक्षांचा परिणाम गुन्हेगारी रोखण्यासाठी होतो का? तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा विषय जर तुमच्या मनाला भिडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा आपला एपिसोड येथे संपतो. पुढील एपिसोडमध्ये आणखी एक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करूया. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि आपल्या समाजाचं कल्याण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. धन्यवाद.